नो वाद नो विवाद. वल्ली काँग्रेस महाविकास आघाडीला त्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्र आता तर नवीन आणले आहेत त्यांनी. लव जिहाद, लँड जिहाद, ओट जिहाद हा खोटे बोलून, रेटून बोलून, प्रोपगंडा करून, हिंदू मुस्लिमचा वाद घालून आपली जे 10 वर्षाची कमीपणा आहे ते ढाकण्याचं काम आहे. लोक मतदान करणार नाही. आपल्यासोबत काँग्रेस नेते नक्की खाण्यात त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अनेक वादविवादामध्ये आपलं नाव या काही दिवसांपूर्वी अडकलं होतं, मात्र तुम्ही पाठिंबा सुद्धा आता जाहीर केला. त्यानंतर आता सभा होते, कसं पाहता? नो वाद नो विवाद. वल्ली काँग्रेस महाविकास आघाडीला त्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही चंद्रकांत अंडोरेजी असो, काँग्रेसचे सर्व नेते फिरत आहोत आणि त्या मानसिकता लोकांची मी पाहिलेली आहे. जे प्रत्येक सभामध्ये लोकांच्या समर्थन मिळत आहे, त्याच्यामुळे आता निश्चित झालेलं आहे या मुंबई आणि राज्याची जनता सहित देशाची जनताने परिवर्तन घडवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि परिवर्तन शिवाय हा देश वाचणार नाही. कारण आज देशाची लोकशाही, देशाचं संविधान, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई या सर्व लोकांच्या समोर आलेला आहे आणि लोक उत्सुक झालेले आहेत आणि लोकांना परिवर्तन हवे. लोक परिवर्तन करून दाखवतात. एकीकडे तुम्ही परिवर्तन म्हणत आहात, होईल मात्र परिवर्तन होत असताना वारंवार आपण पाहतोय हिंदू मुस्लिम हा वाद जो असतो त्यावरती मुद्दे असतील, त्यावरती भाष्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. मात्र जे युवकांचे प्रश्न असतील, महागाई असेल, बेरोजगारी असेल, यावरती एकही शब्द समोर येत नाही. कसं पाहतो? आमचा प्रश्न तोच आहे, देशाची जनताचा सुद्धा प्रश्न तोच आहे की जो सरकार, जो पंतप्रधान गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये राज करत आहे, शासन करत आहे. 2014 मध्ये महागाईवर बोलले होते, बेरोजगारीवर बोलले होते, शेतमालाचा भाव दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं, देशाची सुरक्षाबद्दल बोलले होते. अनेक विषय जगाच्या नकाशेवर भारत 1 नंबरवर आम्ही आणू, 5 ट्रिलियन इकॉनॉमी करू, असे अनेक मुद्दे, अनेक आश्वासन होते. तर निवडणुकामध्ये हे आश्वासनाची पूर्ती किती झाली, महागाई किती कमी झाली, बेरोजगारी किती दूर झाली, किती लोकांना रोजगार मिळाला, किती शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा भाव मिळाला, याच्यावर अजिबात चर्चा होत नाही. हिंदू मुसलमान, शमशान कब्रस्तान, इंडिया पाकिस्तान आता तर नवीन आणले आहेत त्यांनी. लव जिहाद, लँड जिहाद, ओट जिहाद. परंतु या आपला मुंबई महाराष्ट्र प्रोग्रामी लोकशाही विचाराचा राज राहिलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या विचाराचा राज आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या, शाहू फुलेच्या विचाराचा राज राहिलेला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा राज आहे. हे सगळे हिंदू मुसलमान कुठल्याही प्रकारच्या हा खोटे बोलून, रेटून बोलून, प्रोपगंडा करून, हिंदू मुस्लिमचा वाद घालून आपली जे 10 वर्षाची कमीपणा आहे ते ढाकण्याचं काम आहे. लोक मतदान करणार नाही, यांच्या विरुद्धच मतदान होणार आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेस नेते नसीम खान आपण पाहतोय की या ठिकाणी आता परिवर्तन होईल आणि नक्कीच महाविकास आघाडीचा विजय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर.com बघा.